नमस्कार. आपल्या अवतीभोवती सहज उपलब्ध होणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, शेवगा आहे, निरगुडी आहे, एरंडमूळ आहे, अर्क म्हणजे रुई आहे, कडुलिंब आहे, या वनस्पतींच्या पानांची एरंड तेलामध्ये उकळून किंवा शिजवून भाजून आपण त्याची भाजी तयार केली आणि त्याची योग्य पद्धतीने पुरचुंडी बांधली आणि त्या पुरचुंडीने या सांड्यांच्या ठिकाणी जर आपण शेक घेतला तर आपल्याला वेदना शमन होण्यासाठी किंवा तिथली दुखणं जे आहे ते कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. यासाठी काय करायचं, ह्या भाज्या आणायच्या, स्वच्छ धुवायच्या, त्याच्या बारीक 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 त्याचा भुगा करायचा आणि तो एरंड तेलामध्ये शिजवायचा, त्याची योग्य पद्धतीने पुरचुंडी बांधायची. जसं आपण व्हिडिओमध्ये बघतोय तर या पुरचुंडीने वेगवेगळ्या सांध्यांच्या विकारामध्ये सूज असताना किंवा मानेचे दुखणे, कमरेचे दुखणे, पाठीचे दुखणे, टेंडनायटिस असेल, लिगामेंट टेअर असेल, गुडघे दुखी असेल, कंबर दुखी असेल, त्याचप्रमाणे पक्षवात असेल, यासारख्या व्याधींमध्ये याचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेता येतो. फक्त आपण स्वतः न करता ते योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखाली केल्यास विविध प्रकारचे जे छोटे छोट्या ज्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ सूज असणं तर आणि विविध प्रकारचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा याचा सकारात्मक पद्धतीने विचार करून उपयोग करून घेता येऊ शकतो. धन्यवाद.